दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्यावर आलेले आहेत। खरं तर सोलापूरमध्ये ते स्वतः आता ट्रॅक्टरवरती बसून या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। स्वतः कृषी मंत्री आपल्या सोबत आहेत। काय सांगाल? खरं तर बघितलं तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे। कशा पद्धतीचा धीर तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलात? खरं तर या राज्यामध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याचा फटका राज्याला तर बसलेलाच आहे। पण राज्याबरोबर ह्या महिन्याचा जर सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि खूप मोठं नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पिकांचं झालेलं आहे, फळबागांचं झालेलं आहे, शेतातली माती वाहून गेलेली आहे, गाई म्हशी वाहून गेलेल्या आहेत, शेळी बकरी वाहून गेलेली आहेत आणि विहिरी बुजलेल्या आहेत। म्हणजे अनेक असं करता येईल की शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मोटरीचे पंप वाहून गेलेले आहेत। शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान हे राज्यात झालेलं आहे आणि विशेषतः आज इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। निश्चित प्रकारे पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवरती आमचा महसूल, कृषी, ग्रामविकास हे करतात, विभाग करतायत आणि पंचनाम्याचं काम लवकरच पूर्ण करून ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा ग्रामीण आपल्या भागातल्या नागरिकांचं घराचं झालंय, घराच्या पाण्यामुळे नुकसान झालंय, घराची पडझड झाली आहे, सगळ्याच प्रकारचं ज्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनामे करून या सर्वांना निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या वतीनं मदत केली जाईल। सध्या जी मदत जाहीर केलेली आहे ती अतिशय तोकडी आपल्याला दिसून येते। खरं तर हा काय त्यांच्या जखमेवरचा इलाज असू शकत नाहीये। अशा पद्धतीची भरीव मदत तुम्ही कृषी मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये काय? मदत तर तोडकी 100% आहे। शेतकऱ्यांना कसं आहे, शेतकऱ्यांचं दुःख वेगळं आहे, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे। परंतु आता सुरुवात आपण करूया, जो आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय त्याला पहिल्यांदा उभा करूया। पण मी तुम्हाला एवढं आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगतो की राज्य सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार साहेब हे शेवटी शेतकऱ्यांचं कशामध्ये कुठला निर्णय घेतल्यानंतर हिताचा आहे ते सगळं पाहून निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करतील। मामा, तुम्ही स्वतः एक शेतकरी पुत्र आहात। दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे। एक शेतकरी पुत्र म्हणून मंत्रिमंडळामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात काही भूमिका मांडणार आहात? 100% शेवटी शेतकरी आज खरं सांगतो ओला दुष्काळाचं तर आपण ठीक आहे पुढे बघूया। शेवटी केंद्राचे निकष, राज्याचे निकष काय आहेत ते आपल्याला बघता येतील। आज महत्वाचं आहे की शेतकऱ्याला आधार देणं, शेतकऱ्याला धीर देणं, त्या बाबतीमध्ये सुरुवात शेतकऱ्याला आपण देतोय आणि त्यानंतर निश्चित प्रकारे शेवटी हे सगळे निकष पाहून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। नक्कीच या ठिकाणी कृषी मंत्री जे आहेत ते आता शेताच्या बांधावर उतरून या ठिकाणी आपण बघू शकताय की ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्याला धीर देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत मोहोळचे लोकप्रतिनिधी राजू खरे असतील किंवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे सुद्धा त्यांच्या सोबतीला त्यांना साथ देत असतानाचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, सान टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।